नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. धनतेरसच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा ही आरोहीला शोधत शोधत अगदी आरोहीला आवाज देत येते आणि आता मोबाईलमधील जो आरोहीचा फोटो आहे तर तो रस्त्यावर येणाऱ्या लोकांना मात्र ती दाखवते आणि हिला कुठे बघितलं का असे विचारते, परंतु कोणीही आरोहीला कुठेही पाहिलेले नाही असे सांगतात आणि तेथून निघून जातात. तेव्हा रमा आता खूप अशी कंटाळते, वैतागलेली असते. आरोहीला अगदी शोधून शोधून सगळीकडे आवाज देते, परंतु आरोही कुठेही तिला अगदी दिसत नाही. त्यामुळे तिला आता खूप टेन्शन येते की अक्षयचा फोनसुद्धा आता जेव्हा ती लावते तेव्हा फोन बंद लागतो. मग आता नक्की काय करू या सगळ्याचा विचार करून ती आता पोलीस स्टेशनमध्ये फोन करण्याचं ठरवते आणि परत मात्र मनात विचार करते की नको, जर आरोही यांच्याबरोबर असेल आणि मध्येच त्यांनी जर पोलिसांना पाहिले तर त्यांना असं वाटेल की मी पुन्हा आमच्यामध्ये काहीतरी भिंत उभी करते. आणि तेवढ्यात आता समोरून मात्र आता लगेच अण्णांची गाडी येते. अण्णा रमाला पाहतात आणि गाडी थांबवतात. तेव्हा आता रमा सुद्धा अण्णांना पाहते आणि मनात म्हणते की जर मी अण्णांना हे सर्व सांगितले तर ते आणखीन रागवतील आणि माझ्या अगदी हातातील उरलेला नाजूक धागा सुद्धा हा कायमचा तुटू शकतो. किती काही झाले तरी अण्णांपासून मला हे सर्व लपवावे लागेल, त्यांच्याशी मला खोटं बोलावंच लागेल. तेव्हा आता अण्णा हे ड्रायव्हरला सांगतात की मी आलोच, तोपर्यंत थांब. म्हणून अण्णा गाडीच्या खाली उतरतात. तेव्हा आता अण्णा रमाला विचारतात की रमा, अगं तू यावेळेस येथे आत्ता काय करतेस? रमा आता हसते. रमा म्हणते की अहो अण्णा, तुम्ही इथे काय करतात? अण्णा काही ऐकायला तयार नसतात. अण्णा ओळखतात. अण्णा म्हणतात की नक्की काय झालेलं आहे रमा ते सांग. आणि काय रमा, अगं तुझा चेहरा बघितलंस का? अगं तुझ्या डोळ्यामध्ये इतकी भीती का दिसते? त्यामुळे हे बघ रमा, माझ्यापासून काहीही लपू नको. तेव्हा आता रमा म्हणते की अण्णा, अहो मी कुठे काय लपवते? म्हणून आता रमा खोटं बोलते. आता रमा म्हणते की हे बघा किती वाजले बघा बरं. तर अण्णा म्हणतात की 11 वाजले. तर आता रमा सांगते की आरोहीला इतक्या रात्री आईस्क्रीम आणि चॉकलेट हवं आहे. मग तुम्हीच सांगा बरं काय करू? आता सगळी दुकानं सुद्धा बंद झालेली आहेत, म्हणून ते आणि मी दोघेही मिळून शोधतो की कुठे दुकान आहे की नाही उघडं. तेव्हा आता अण्णा म्हणतात की अगं अगं रमा, तू असं काय करतेस? तुझ्या पर्समध्ये नेहमी एक चॉकलेट असतं, अगदी भरभरून चॉकलेट असतात. अगं जेव्हा मी बघायचो तेव्हा मलाच प्रश्न पडायचा की तू इतके सारे चॉकलेट घेऊन का फिरत असेल. आणि तेव्हा मात्र मी माझी समजूत घातली की वर्गातील जे काही रुसले आणि फुगलेले विद्यार्थी आहेत तर त्यांना हे चॉकलेट तू देत असतील. तेव्हा मात्र रमाला आता त्या क्षणाची आठवण होते, कारण जेव्हा रमा आणि अक्षय हे दोघेही साखरपुड्यासाठी एकत्र असतात. आता अक्षयला शुगरचा त्रास असतो, त्यामुळे त्याला नेहमी काहीतरी आता शुगर कमी न होऊन देण्यासाठी गोड खावं लागतं. म्हणून आता रमा नेहमी आठवणीने अक्षयच्या खिशामध्ये काही ना काही चॉकलेट वगैरे ठेवायची. आता त्या क्षणाची तिला आठवण होते, म्हणून ती आता अक्षयसाठी कायम आपल्या पर्समध्ये चॉकलेट ठेवत असते. त्या विचारात ती आता गुंतते. तर अण्णा तिला म्हणतात की रमा, अगं तुझं लक्ष कुठे आहे? मी तुझ्याशी बोलतोय, नक्की काय झाले? तेव्हा आता रमा म्हणते की अण्णा हे बघा, अहो ते चॉकलेट नाही का, कारण यांच्यापासून मला ती सवय लागली होती, कारण काहीतरी गोड त्यांना नेहमी हवं असतं. त्यांची शुगर जर कमी झाली तर त्यांना कायम मी माझ्या पर्समध्ये चॉकलेट ठेवायचे. त्याची सवय मला अजूनपर्यंत आहे, म्हणून मी माझ्या पर्समध्ये अजूनपर्यंत सुद्धा चॉकलेट ठेवते. आणि हे बघा अण्णा, आज नेमकं मी ते विसरले आणि म्हणून मला बाहेर पडावं लागलं. तेव्हा अण्णा बरोबर ओळखतात. अण्णा म्हणतात की हो का रमा? रमा म्हणते की हो. अण्णा म्हणतात की हे बघ रमा, अगं तू बोलते एक, परंतु डोळ्यामध्ये भीती मात्र एक दिसते, कारण तुझ्या मनामध्ये नक्की काहीतरी आहे आणि जे तू मला सांगत नाही. काय झालं, तू माझ्यापासून काय आहे की असं काहीतरी लपवतेस? रमा आता खोटं बोलते. रमा म्हणते की नाही हो अण्णा, हो असं काहीच नाही. तुम्हाला तसं वाटतं तसं खरंच काही नाही, थोडंसं थकवा आहे. घरात गेल्यापासून काही ना काही होत असते आणि हे बघा, घरात गेल्यानंतर मला थोडंसं बरं वाटेल. आता मी बाहेर फिरते त्यामुळे थकवा असल्यासारखं वाटत असेल. आणि हे बघा, हे येतीलच आता, मग आम्ही जातो घरी, तुम्ही अण्णा टेन्शन घेऊ नका. तेव्हा आता अण्णा म्हणतात की ठीक आहे रमा, ते येईपर्यंत मी सुद्धा तुझ्या सोबतीलाच थांबतो, कोणीतरी असायला हवे. तेव्हा आता रमा म्हणते की अहो अण्णा, कशाला कुणीतरी माझ्यासोबत हवं आहे? एकतर तुम्ही अजूनपर्यंत जेवण केलं नसेल
त्यावर आता अण्णा ऐकायला तयारच नसतात. अण्णा म्हणतात की हे बघ ते सगळं होत राहील, परंतु आता मात्र मी तुझ्यासोबत येथे थांबतो अक्षयला येईपर्यंत. त्यावर आता रमा म्हणते की अण्णा त्याची काही गरज नाही, कारण ते बाईकवर येतील आणि आम्ही सुद्धा बाईकवरच जाऊ आणि कुठे चॉकलेट वगैरे सापडेल मग आम्ही जाऊयात घरी चॉकलेट घेऊन. त्यामुळे हे बघा अण्णा खरंच काही गरज नाही हो, तुम्ही जा बरं, मी शांताबाईला फोन करते, घरी गेल्यानंतर तुम्ही जेवण करून घ्या. त्यावर आता अण्णा ऐकायला तयारच नसतात. अण्णा म्हणतात की नाही, तुला काही करण्याची गरज नाही, मी येथे थांबणार म्हणजे थांबणारच. तेव्हा रमा काही ऐकायला तयार नसते. रमा अण्णांचा हात धरते आणि म्हणते की अण्णा का ऐकत नाही हो तुम्ही माझं, चला बरं. आणि रमा त्यांना गाडीमध्ये घेऊन येते. अण्णांना अगदी जबरदस्तीने गाडीमध्ये बसवते आणि म्हणते की घरी गेल्यानंतर जेवण करा. अण्णा म्हणत असतात की अगं हे बघ तू इथे एकटी आहे, मी कसं घरी जेवण करू, आणि काय रमा हे सर्व काय चालले तुझे, अगं थांबतो ना थोडा वेळ. रमा ऐकायला तयारच नसते. रमा म्हणते की नाही अण्णा, आणि मी शांताबाईला फोन करते आणि त्यांना सांगते सर्व काही. तेव्हा अण्णा ड्रायव्हरला काच खाली घ्यायला सांगतात आणि रमाला सांगतात की हे बघ तू घरी गेल्यानंतर मला कळवणार ना की तू घरी सुखरूप पोहोचली म्हणून. तेव्हा आता रमा ही ड्रायव्हरला गाडी चालू करायला सांगते आणि निघायला सांगते. अण्णा म्हणतात की हे बघ रमा जा का, अगं काळजी घे स्वतःची आणि फोन कर. परंतु अण्णा गाडीमध्ये बसल्यानंतर विचार करतात की नक्की काहीतरी होतं असं की रमा माझ्यापासून ते लपवते, नक्की कसली तरी अस्वस्थ आहे की ती तिला छळते म्हणून. मग असं काय असेल आणि रमा माझ्याशी खोटं बोलली असेल. तेव्हा आता अण्णा निघून जातात. तर रमा आता मनात म्हणते की सॉरी अण्णा, मला माफ करा, कारण आता मला खोटं बोलावं लागलं, कारण आता अगदी माझ्या मुलीला आणि यांना शोधण्याचे खूप मला आता गरज आहे आणि ते मला अगोदर पूर्ण करावं लागेल. आणि हे बघा अण्णा, मी माझ्या मुलीला किती काही झाले तरी काहीही होऊन देणार नाही. त्यानंतर आता इकडे आरोहीला खूप टेन्शन येते. आता अक्षयची अवस्था खूप बिकट असते. एकतर शुगर लो झाल्यामुळे त्याला चक्कर वारंवार येत असतात, साधे उभे सुद्धा राहता येत नाही. आरोही खूप टेन्शनमध्ये रडत असते. बाबा अरे उठ, अरे उठ, आता नक्की मी काय करू, बाबाची मदत कशी करू, आणि बाबाची शुगर लो झालेली आहे त्यासाठी मी काय करू, त्याला हॉस्पिटलला कसं नेऊ. आणि तेव्हा आता अगदी आरोहीला समोर एक तिथे काहीतरी ड्रम वगैरे ठेवलेली खुर्ची दिसते आणि ती पाहते. तिच्या मनात विचार येतो आणि ती अक्षयला म्हणते की बाबा हे बघ तू डोळे बंद करू नकोस, मी आले तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तेव्हा आता त्यातून ती चेअर बाहेर काढते आणि कशीबशी लोटत लोटत ती चाकाची चेअर मात्र आता ती अक्षयजवळ घेऊन येते. अक्षयला म्हणते की बाबा अरे उठ, मी तुझ्यासाठी चेअर घेऊन आले, बघ बरं, उठ तू यावरती बस. अक्षय आता अगदी त्याला डोळे सुद्धा उघडता येत नाही, परंतु तो आता अगदी बघता बघता अगदी उठण्याचा प्रयत्न करतो. आता आरोही जे काही सांगत आहे थोडेसे शब्द त्याच्या कानावर पडतात आणि शेवटी आरोही आता अक्षयच्या हाताला धरून त्याला उठवते आणि कसा बसा अक्षय आता आरोहीच्या मदतीने त्या खुर्चीवर बसतो. आता आरोही त्याला अगदी लोटत लोटत घेऊन येत असते, परंतु अक्षयचा तोल त्या खुर्चीवरून सुद्धा जात असतो. आता आरोही त्याला सुद्धा धरते आणि परत त्याला व्यवस्थित खुर्चीवर बसवते आणि म्हणते की हे बघ बाबा, अरे मी तुला काहीच होऊन देणार नाही आणि चल डॉक्टरांकडे जाऊपर्यंत मी तुला चॉकलेट घेऊन देते. आणि अक्षयला तेथे खुर्चीवर बसून मात्र थांब म्हणते की मी तुझ्यासाठी कुठून तरी चॉकलेट घेऊन येते. आणि तेवढ्यात मात्र आता ती धावतच एका दुकानदार जवळ येते आणि म्हणते की हे बघा दादा प्लीज, अहो एखादा चॉकलेट वगैरे असेल तर द्या ना. तेव्हा आता तो जो काही दुकानदार आहे तो म्हणतो की ठीक आहे देतो, पण पैसे आहे का. तर आरोही म्हणते की नाही माझ्याकडे पैसे नाहीत. तेव्हा आता आरोही म्हणते की पैसे नाहीत, तर तो म्हणतो की नाही पैसे घेऊन ये आणि मग घेऊन जा. आरोही प्लीज, अहो प्लीज द्या ना म्हणून त्याच्या विनवण्या करते, परंतु तो दुकानदार काही ऐकायला तयार नसतो. आरोही त्याला अगदी सारखं सारखं मागत असते की अहो द्या, माझ्या बाबाची शुगर लो झालेली आहे, प्लीज द्या ना. तेव्हा आता तो दुकानदार आरोहीला ओरडतो, तिला ढकलून देत म्हणतो की हे बघ मी तुला एकदा सांगितलं की पैसे घेऊन ये तू, आणि परत आता तीनदा सारखी असं येऊ नकोस, एकदा सांगितलं ना पैसे घेऊन ये म्हणून. तेव्हा आता आरोहीच्या लक्षात येते की नक्की बाबाच्या खिशामध्ये पैसे असतील, मग ते पैसे मी आता ह्या दुकानदाराला आणून देते. तेव्हा आरोही दुकानदाराला म्हणते की थांबा फक्त 2 मिनिटात येते. तेव्हा तो दुकानदार म्हणतो की हो ये लवकर जा. तेव्हा आरोही अक्षयजवळ धावतच येते आणि त्याच्या खिशामध्ये काही पैसे आहे का तर ती शोधत असते. आता वरच्या खिशामध्ये काही पैसे तिला सापडतात. तिला खूप आनंद होतो, त्या पैशाकडे बघत ती धावतच जायला निघते आणि तेवढ्याच समोरून एक दारुडा येतो. दारू पिलेला माणूस असतो आणि तो लगेच आरोहीच्या हातातील पैसे हिसकावून घेतो आणि त्या पैशाकडे बघून खूप खुश होऊन तो हसतो. आरोही आता अगदी त्याला म्हणत असते की हे बघा प्लीज माझे पैसे द्या, अहो माझ्या बाबाला चॉकलेट आणायचं आहे, प्लीज द्या ना पैसे. परंतु तो माणूस आता आपल्या संध्याकाळच्या दारूची सोय तर झालीच म्हणून खूप खुश होतो
आणि ते पैसे घेऊन तो तेथून निघून जातो. आरोहीला बाजूला ढकलून देतो. आरोही रडतच आता तेथून उठते आणि माझे पैसे द्या असं म्हणत असते, परंतु तो माणूस आता तेथून निघून जातो. अक्षय आता हे सर्व पाहत असतो, परंतु त्याच्यामध्ये आता काही असं उठण्याची इतकी सुद्धा ताकद नसते. तो फक्त बघून आता पुन्हा चक्कर येऊन ग्लानीत तो खाली पडतो. आरोही बिचारी आता खूप रडते, तर अक्षय तिला अगदी त्रास होत असताना सुद्धा म्हणतो की आरू. तेव्हा आरोही अक्षयला आधार देते की हे बघ बाबा, तू काळजी करू नकोस, मी सगळं काही नीट करते आणि चल मी तुला हॉस्पिटलला घेऊन जाते. म्हणून पुन्हा आता ती चेअर अगदी लोटत लोटत ती अक्षयला पुढे घेऊन जात असते. त्यानंतर आता इकडे रमा मात्र शोधत शोधत आता एका झाडाजवळ आलेली असते. आता तेथे ते देवाचं झाड असतं आणि देवाचं तेथे थोडंसं मंदिर असते. एक बाई तेथे दर्शन घेत असते आणि रमा बरोबर तेथे येऊन थांबते. तेथे येऊन देवाला हात जोडते आणि आता तिला ते जोगतिनीचं बोलणं आठवतं. हे बघ, दिवस जरी सरला तर आत्तापर्यंत जी होती तर ती नांदी होती, परंतु आता मात्र रात्र ही वैराची आहे. जी खरी परीक्षा मात्र माय आता रात्रीपासून सुरू होत आहे. रडतेच रमा देवाला हात जोडते आणि विचारते की कसली परीक्षा, प्लीज देवा तू माझी मदत कर आणि हे बघ माझी मुलगी, माझा नवरा यांची आणि माझी भेट होऊन दे. म्हणून रमा आता अगदी रडतच खाली देवाला हात जोडून बसलेली असते. अगदी डोळे मिटून ती अगदी त्या देवाजवळ ध्यानस्थ बसते, रडत असते खूप. आणि तेवढ्यात तिच्या खांद्यावर आता एक माणूस अगदी मागून येतो आणि हात ठेवतो. रमा लगेच आता बघते तर काय तो माणूस तिला अगदी काहीतरी खायला मागत असतो, कारण खूप भूक लागलेली आहे. माणूस म्हणत असतो की बघ ना ताई, अगं दे ना, काहीतरी असेल तर प्लीज दे ना, पोटामध्ये खूप आग पडलेली आहे. तेव्हा आता रमा विचार करते. रमा म्हणते की हे आणि आरोही सुद्धा असेच उपाशी असतील. तो माणूस म्हणतो की खरंच भूक खूप वाईट असते आणि 2 घास तर खावेच लागतात. तेव्हा आता रमा रडतच त्याकडे पाहत असते. तेव्हा तो माणूस आता रमाला आशीर्वाद देतो की हे बघ, तुम्हाला काहीतरी खायला दे, तुझे लेकरं बाळं आणि धनी सुखात राहतील. देत नसते. तेव्हा तो माणूस जायला निघतो, परंतु रमा लगेच त्या दादाला थांबवते आणि म्हणते की हे बघ दादा, हा डबा घे. आता डबा दिल्यानंतर तो माणूस अगदी खात असतो, ते पण पटपट. रमा अगदी डोळे भरून त्याच्याकडे पाहत असते आणि खूप रडत असते. तिला अक्षय आणि आरोही या दोघांची खूप आठवण येत असते. तेव्हा आता रमा रडतच अगदी हसून हसते आणि त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा तो माणूस आता जेवतो आणि म्हणतो की हे बघ, काळजी करू नकोस, आज तुझ्यामुळे माझ्या पोटामध्ये अन्न गेलं, माझा आत्मा शांत झाला आणि तुझं पुण्य कधीही वाया नाही जाणार. तुझं घरदार, कुटुंब सर्व काही अगदी आनंदात एकत्र राहील, तुझ्यावर कधीही संकट नाही येणार, माझा आशीर्वाद तुला आहे. म्हणून तो रमाच्या डोक्यावर हात ठेवायला जातो. तेव्हा रमा ही देवाकडे पाहते आणि तेवढ्यात तेथून तो माणूस गायब सुद्धा होतो. रमा आता पुन्हा त्या देवाजवळ बसते आणि देवाला हात जोडून म्हणते की देवा, काही कर, परंतु मला माझ्या मुलीपर्यंत पोहोचव किंवा तिला माझ्यापर्यंत आण, आमच्या दोघींची एकमेकींची भेट होऊन दे. तेव्हा मात्र आता आरोही अक्षयला घेऊन तेथे येत असते. तेव्हा आरोही मात्र आता अगदी अक्षयला टेकत टेकत आता काही गाड्यांजवळ घेऊन येते आणि तेथे अक्षयला ठेवते आणि म्हणते की बाबा प्लीज, अरे उठ उठ ना, अरे मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते. म्हणून ती आता अक्षयला तेथे खुर्चीवरच आता बसून ठेवते आणि काय अगदी अक्षयला आणू याचा विचार करून ती आता अक्षयला काहीतरी आणायला तेथून जात असते. परंतु आता आरोही समोर काही पर्याय नसतो. आता जे काही पैसे असतात तर ते पैसे सुद्धा अगदी त्या दारुड्याने नेलेले असतात. तेव्हा आता बिचारी विचार करते की नक्की मी आता काय करू, नक्की अक्षयसाठी काय खायला आणू. तेव्हा मात्र आता नक्की काय करू ह्या गोष्टीचा विचार करत असताना आरोहीला रमाने जेव्हा एक गोष्ट सांगितलेली असते तिला झोपी लावताना, त्या गोष्टीची मात्र तिला आता आठवण होते की सगळ्यात जास्त आपण संकटाच्या वेळेस कुणाचा धावा करतो तर देवाला मनापासून प्रार्थना करायची, देव आपली नक्कीच मदत करतो. तेव्हा त्यावेळी आरोहीने विचार केलेला असतो आणि रमाने तिला विचारलेलं असतं की काय झालं, तू कसला इतका विचार करतेस. तेव्हा आता रमाला तिने प्रश्न विचारलेला असतो की खरंच आई, अशी जर देवाची प्रार्थना केली तर देव खरंच येत असतो का. तेव्हा मात्र आता रमा म्हणते की माहिती नाही देव येतो किंवा नाही, परंतु नक्की तो कुणाला तरी आपल्या मदतीला पाठवतो. अगदी मनापासून जेव्हा त्याला आपण हाक मारतो तेव्हा देव आपल्या मदतीला नक्की धावून येतो. मग बघ, नाहीतर तू उद्या असं करशील की परीक्षेला जाण्याअगोदर देवाला हाक मारशील, अभ्यासच न करता देवाला हाक मारत तू बसत राहशील, तेव्हा मात्र देव तुझ्या मदतीला नाही येणार. तेव्हा आता आरोही तिला विचारते की आई, मग अगं देवप्पा कधी मदतीला धावून येत असतो. तेव्हा मात्र रमा सांगते की हे बघ, जेव्हा आपण आपल्या परीने सगळं काही प्रयत्न केलेले असतात,
सगळं काही करून आपण शेवटी थकलो असतो आणि पण काहीच होत नाही, सगळे काही दरवाजे बंद दिसतात, तेव्हा मात्र आपण मनापासून डोळे मिटायचे आणि देवाला मनापासून हाक मारायची, तेव्हा देव नक्की आपल्या मदतीला धावून येतो. आरोही विचारते की खरंच आई असं होते, त्यामुळे आई हे नक्की मी करणार. तेव्हा लगेच आता रमा म्हणते की हे बघ आरोही, आता आपल्याला खूप उशीर झालेला आहे, चल आता झोपायचं आहे. तर तेव्हा आरोही म्हणते की हो आई, मी ठरवलेलं आहे की जेव्हा माझ्यावर अगदी इतकी मोठी अडचण येईल तेव्हा नक्की मी देवाला हाक मारेल म्हणून. रमा आरोहीला म्हणलेली असते की अगं पण तू ह्या सगळ्याचा विचार आत्ता कशाला करतेस, आणि अशी वेळ यायलाच नको, आणि हे बघ जरीही संकट तुझ्यावर आले तर मीच पळत पळत अगदी तुझी मदत करण्यासाठी नक्की धावत येईल, तुला वाचवण्यासाठी. आणि गोडसा ती आरोहीचा पापा घेते. तेव्हा आता आरोही तिला खुशून आय लव्ह यू असं म्हणते, तर रमा सुद्धा तिला म्हणते की आय लव्ह यू टू यू. तेव्हा आता आरोहीला त्या क्षण आठवतो आणि ती लगेच देवाला हात जोडते, देवाला म्हणते की हे बघ देवा, अरे मला मदत कर, आणि तू बघितलंस ना मी किती प्रयत्न केले, त्यामुळे प्लीज देवा तू माझी मदत कर. त्यानंतर आता इकडे रमा सुद्धा आता देवाला हात जोडते आणि म्हणते की माझी आरोही आणि यांना देवा तू मदत कर. तेव्हा आता जोराचा वारा सुटलेला असतो आणि वारा सुटत असताना तो दिवा मात्र विझत असतो, परंतु रमा दोन्ही हाताने तो दिवा विझण्यापासून वाचवते आणि इकडे तिकडे अगदी डोळे आता आरोहीला आणि अक्षयला शोधत असतात. त्यानंतर इकडे आरोहीने सुद्धा देवाला हात जोडलेलं असतं आणि देवा काहीतरी मदत कर असे सुद्धा ती आता म्हणलेली असते. आणि तेव्हा कुठे आता आरोहीला समोर एक टपरीवाला दिसतो आणि तो आपली टपरी बंदच करण्याच्या अगदी ह्या मार्गात असतो. तेवढ्यात आरोही त्याच्याजवळ धावत येते आणि म्हणते की काका, ओ काका, तुमच्याकडे चॉकलेट वगैरे आहे का, किंवा बिस्किट वगैरे आहे का, एकतर माझ्याकडे पैसे नाहीत आणि माझ्या बाबाची शुगर खरंच खूप लो झालेली आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही काहीतरी माझी मदत करा, प्लीज प्लीज. अहो द्या ना, मला खरंच तुमच्या मदतीची खूप गरज आहे, काही चॉकलेट वगैरे द्या असलं तर. तेव्हा तो दुकानदार म्हणतो की हे बघ बेटा, अगं सगळं काही माझ्याकडील आता संपलेलं आहे, देण्यासाठी खरंच काही नाही, जे काही भांडे वगैरे होते ते आत्ताच मी अगदी धुवून ठेवलेले आहेत. तेव्हा आता आरोही त्यांना म्हणते की हे बघा प्लीज, साखर असेल तरी सुद्धा तुम्ही द्या ना, प्लीज अहो द्या ना, साखर वगैरे जरी असली तरी द्या ना. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की ठीक आहे, साखर आहे माझ्याकडे, मी देतो साखर. तेव्हा मात्र पाण्याची बॉटल आणि साखर मात्र तो दुकानदार आता आरोहीच्या हातात देतो. आरोहीला खूप असा आनंद होतो. आरोही म्हणते की थँक्यू काका, अगदी देवानेच तुम्हाला माझी मदत करण्यासाठी पाठवले असेल, आई अगदी बरोबर म्हणत होती. तेव्हा आता तो माणूस आरोहीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की अगदी बरोबर बाळा, आई कधीही चुकीची नसते, आणि जा बरं, तुझ्या बाबांना आता काहीच होणार नाही. आता आरोही मात्र त्या काकांना म्हणते की थँक्यू काका आणि थँक्यू आई. तेव्हा तो माणूस आरोहीकडे बघून हसत असतो. त्यानंतर आरोही धावतच मात्र आता अक्षयजवळ येते, तर इकडे रमाने अजूनपर्यंत तो दिवा अगदी भिजण्यापासून वाचवलेला असतो. तेव्हा रमा ही देवाला हात जोडते आणि देवाला हात जोडून रडतच म्हणते की कदाचित माझ्या मुलीवरचं आणि यांच्यावरचं जे संकट होतं ते टळलेलं असेल, त्यामुळे देवा प्लीज माझी आणि यांची भेट घडव. आरोही धावतच अक्षयजवळ येते आणि त्याला थोडीशी साखर खाऊ घालते आणि काही पाणी त्याच्या चेहऱ्यावर शिंपडून त्याला पाणी प्यायला देते. आता अक्षयला थोडंसं बरं वाटत असतं. आता अक्षयला अगदी साखर त्याची इतकी कमी झाली असताना आता थोडीशी साखर खाल्ल्यामुळे खरंच चक्कर येणं बंद होते आणि खूप बरं वाटतं. तेव्हा आता आरोही विचारते की बाबा, अरे तुला तर बरं वाटतं का? तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की हो आरू, ए बाळा तू ऐक ना, मला आजीकडे घेऊन चल बरं, आजीकडे माझ्या ग्लुकोजच्या गोळ्या आहेत. तेव्हा आरोही विचारते की बाबा तू आता ठीक आहेस ना? तेव्हा अक्षय हो असे म्हणतो. तेव्हा मात्र आता आरोही म्हणते की हे बघ, अरे मला आत्ताच्या आत्ता माझ्या आईकडे जायचं आहे. तेव्हा आता अक्षय म्हणत असतो की हो मला सुद्धा काही निर्णय घ्यावे लागतील. त्यानंतर आता इकडे ताराला खूप काही डास डसतात. ती इरावतीला म्हणते की ग्रॅमी, अगं हे बघ ना किती डास आहे, मच्छर चावतात, किती डास चावले, मला घरी जायचं आहे, बघ ना, झोप सुद्धा नाही इथे. आणि मालविकाची सुद्धा तीच अवस्था असते आणि पार्थची सुद्धा. पार्थ आणि तारा बरोबर आता इरावतीला अगदी डोकं आउट करून सोडतात. पार्थ म्हणतो की किती अगदी सुमसाम रस्ता आहे आणि काका येणार की नाही परत. तेव्हा इरावती त्यांना शांत राहायला सांगते आणि म्हणते की जरा शांत बसा, मला माझ्या श्वासावर फोकस करून द्या. आणि तेवढ्यात पार्वती आजी धावतच येते इरावती इरावती करत. आई रागाने आता पार्वती आजी इरावतीला म्हणते की बघितलंस तुझ्या वागण्याचे हे परिणाम काय झाले ते. अगं अक्षयला आणि आरोहीला मी केव्हाची शोधते, कुठेही ते दिसत नाही म्हणून. आणि काय ग इरावती, काय तू ही वेळ आणली आपल्यावर. तेव्हा आता इरावती आजीवर ओरडते की काय
तू लहान आहेस का? इरावती म्हणते की कशाला ओरडतेस, असतील इथे कुठेतरी. तर पार्वती आजी रागाने म्हणते की काय ग, तुला लाज वगैरे आहे की नाही, काही शरम? अगं इतकीची छोटीशी मुलगी ती आपल्या बापाला शोधायला गेली, तो अक्षय बिचारा तिकडे एकटा. तेव्हा मात्र आता इरावती रागाने म्हणते की हे बघ, तो काही बिचारा वगैरे नाही, येतील परत, ते व्यवस्थित असतील व्यवस्थित. तर पार्वती आजी टेन्शन मध्ये म्हणते की अगं इतकी रात्र झालेली आहे, मी त्याच्या मोबाईल वरती फोन करते पण फोन सुद्धा लागत सुद्धा नाही. आणि काय इरावती, अगं तुला काहीच कसं वाटत नाही ग? अगं जरा हातपाय हलव, शोध अक्षय आणि आरोहीला, जा जरा. इरावती म्हणते की हे बघ अगं आई, कशाला तू माझ्यावर इतकी ओरडतेस? तर मालविका रागाने लगेच म्हणते की ओ पार्वती मॅम, मगाशी तुम्ही काय म्हणाला होता? तुमच्यामुळे आम्हाला तिथून हाकलून दिले, मग आता तुम्ही इथे येऊन काय करतात? आता इथे येऊन सुद्धा तुम्ही आरडा ओरडच करतात ना, आणि तुमच्यामुळे इथून सुद्धा आपल्याला हाकलून देण्याची वेळ येईल परत, त्यामुळे गप्प बसा प्लीज तुम्ही. तेव्हा आता पार्वती आजीला राग येतो. पार्वती आजी म्हणते की हो, तुम्ही तर हाकलण्याच्याच लायकीचे आहात. काय तुमचं ते वागणं, काय ते बोलणं, आणि काय हा सगळा ॲटिट्यूड, आणि यात सगळी तुमची चूक आहे. तुमच्यामुळेच आज आपल्यावर ही अशी वेळ आली. तर आणि तेवढ्याच समोरून अक्षय आणि आरोही येताना दिसतात. तर आता पार्वती आजीचा जीव अगदी लगेच धावतच अक्षय आणि आरोही जवळ जातात. सीमा सुद्धा उठते. तेव्हा इरावती आता अक्षय जवळ धावतच जाण्याचं नाटक करते आणि म्हणते की अक्षय, अरे काय काय, अरे काय झालं, तू असं का, म्हणजे नक्की काय? आणि त्याच्या हाताला धरण्याचं नाटक करून त्याला खाली बसायला सांगते. तेव्हा आता सीमा सुद्धा खूप टेन्शन मध्ये येते आणि सीमाला अक्षयची काळजी लागते. पार्वती आजीला सीमा म्हणते की अक्षयला काहीतरी लागलेले आहे. तर तेव्हा पार्वती आजी विचारते की अक्षय, अरे तुम्ही कुठे होता इतका वेळ, आणि तुम्ही दोघे ठीक तर आहात ना? अक्षय म्हणतो की हो आजी. इरावती म्हणते की अरे अक्षय, तुझा फोन का लागत नाही? त्यावर तर अक्षय म्हणतो की फोन माझा स्विच ऑफ झालेला आहे, म्हणजे डिस्चार्ज. तेव्हा आता मालविका लगेच म्हणते की हो अहो अक्षयजी, आम्हाला तुमची खरंच खूप काळजी वाटत होती, आम्ही शोधायलाच तुला येत होतो. तेव्हा तारा लगेच म्हणते की हो मामा, अरे मी सुद्धा येणारच होते. तेव्हा आता पार्थ सुद्धा म्हणतो की हो मी सुद्धा येणार होतो. सगळेजण आता खोटं बोलतात. तेव्हा इरावती सुद्धा खोटं बोलते, आणि मुलं तर तुला शोधायला अक्षय निघालीच होती, परंतु ती एकटी कशी येणार बरं? आणि इरावती म्हणते की जर आम्ही आलो असतो तर वहिनी सुद्धा एकटी येथे पडली असती, म्हणून आम्ही अक्षय तुला शोधायला नाही आलो. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की हो का? तर इरावती म्हणते की हो. तर आता इरावती आरोहीला जवळ घेते आणि अगदी खोटी अगदी माया दाखवून म्हणते की हो अगं बाळा, तू कशी आहेस? त्यावर आता अक्षय म्हणतो की चला आपल्याला येथे थांबण्याची गरज नाही, चला आता आपण जाऊयात. तारा आणि पार्थ लगेच विचारतात की काय काका, आपल्याला जागा मिळाली का आणि आपण कुठे चाललो? तेव्हा आता अक्षय म्हणतो की सांगतो, मी सगळं काही सांगतो, टॅक्सी वगैरे सर्व काही झालेले आहे, चला लवकर बसा. तेव्हा सीमा आता पार्वती आजीला विचारते की अगं रमा. तेव्हा मात्र पार्वती आजी म्हणते की घरी असेल, चल सीमा घरी चल. तेव्हा मात्र आता इरावती विचारते की अक्षय आपण कुठे चाललो? तेव्हा अक्षय म्हणतो की सांगतो, सगळं काही सांगतो. तेव्हा अक्षय काही बोलत नसतो आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेव्हा मात्र आता अक्षय पुन्हा अगदी सगळ्यांना घेऊन आता रमाच्या घरी येतो. आता अक्षय हा इरावतीला म्हणतो की हे बघ, आपल्याला आता शेवटी कोणताही पर्याय आपल्यासमोर राहिलेला नाही, त्यासाठी आपल्याला रमाच्या घरीच राहावे लागेल. तेव्हा आता रमा समोर उभी असते. रमा म्हणते की जर तुम्हाला माझ्या घरी राहायचं असेल तर माझे काही नियम असतील. त्यावर आता इरावती म्हणते की नाहीतर काय? तर रमा म्हणते की नाहीतर तुम्ही निघायचं. तेव्हा आता सगळे काही अटी मान्य करायला शेवटी तयार होतात आणि सगळेजण घरात येत असतात. तेव्हा रमा म्हणते की थांबा, मी अजून तुम्हाला अट नाही सांगितलेली, जर मान्य असेल तर मात्र अगदी आतमध्ये येऊ शकतात आणि मान्य नसेल तर जाऊ शकतात, असे रमा जेव्हा म्हणते. तेव्हा आता लगेच इरावती आत्या रागाने म्हणते की त्यापेक्षा त्या बागेमध्ये झोपलेलं बरं राहील. तेव्हा अक्षय रागाने म्हणतो की कोणी कुठेही जाणार नाही, थांबा इथे सगळेजण. आणि अक्षय आता रमाला विचारतो की काय अटी आहे बाई तुझ्या? तेव्हा आता रमा बरोबर इरावतीला धडा शिकवण्यासाठी आता मात्र चांगला प्लॅन करणार असते आणि इरावतीला बरोबर आता धडा ती शिकवणार असते. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.